काहीच नाही इथे भेट म्हणून ताईने हे बनवलं. बघशील तिथे ड्रॉइंग वगैरे. ताईने खूप दिवसानंतर आलू भात बनवला बरं ताई. नाही पण आपण आलू भात खूप दिवसानंतर बनवून राहिलो ना. ते आपण सोयाबीनच्या वडीचा भात बनवतो आपण. पण ते याच्यासोबत तू हे नाही बनवत का म्हणते दही आपला कढी वगैरे मठ्ठा बनवशील ना ॲटलिस्ट याच्यासोबत. तुझा गळा खराब आहे ना. कढी बनवशील मग. असं ट्राय चांगलं नाही वाटत. पण टाकले अच्छा बीन्स पण टाकले का. तर मग ते तेवढीशी भाजी आहे तेही टाकून दे ना. तेच टाकले. अच्छा तरी अजून थोडीशी भाजी ठेवली आहे म्हणून विचारलं. ते पोटासाठी ठेवले. जर नाही संपवले तर आपण मग खाऊ शकतो. का बनवते ताई तू आज. मसाले वांग्याची भाजी. मसाले वांग्याची भाजी आणि ते चहा आज खूप दिवसानंतर. तसं ग्रीन टी वगैरे बनवतो आपण. तुला आवडते ग्रीन टी. चांगलं असते ना शरीरासाठी वगैरे पण म्हणून तेच चांगलं राहते. तर आता पूर्ण संपलं काय ते जॅगरी पावडर आहे पण केक बनवायसाठी ठेवलेलं आहे. हो पण त्याशिवाय काय पूर्ण संपलं का. हो. अच्छा म्हणजे पहिले आपण हे गुळ होता ना आपल्याकडे ते संपलं. अच्छा जॅगरी अच्छा गूळ म्हणजे तर म्हणजे आजचा आपण ब्लॉग आपण इथूनच सुरू करूया. कारण प्रॉब्लेम काय होत आहे की मी आता गेलो होतो काय म्हणते ऑफिसला वगैरे. तर मग मी विचार केला की तिथे ब्लॉग बनवतो पण बनवला नाही मी. आणि येता खूप पाठ दुखली म्हणजे खूप जास्त पाठ दुखली. असं मला म्हणजे वाटत होतं की मी कुठेतरी थांबावं आणि थोडंसं रेस्ट घ्यावं वगैरे. एकदम एवढी पाठ दुखली. पण मग म्हटलं जाऊ द्या. कारण माझ्या मागे थोडंसं ताई पण होती. तिचं पण सामान होतं. माझी बॅग होती ताईची बॅग होती. तर म्हणून एवढं जमलं नाही. बट ठीक आहे जे होते ते चांगल्यासाठीच होते. तर उद्यापासून मी ट्राय करीन की स्कूटी वगैरे घेऊन जावं. कारण स्कूटी जर घेऊन गेलं ना तर बेटर राहते. म्हणजे असं ऑफिसमध्ये वगैरे जासाठी एकाची बॅग खाली म्हणजे आपण ठेवू शकतो आणि दुसऱ्यांची बॅग आपण इकडे तिकडे एखादी कांद्यावर वगैरे ठेवू शकतो आणि दोघंही चालू शकतो. मेन म्हणजे आज जसं मला मी बाईक नेली होती आणि माझं पाठ दुखत आहे तर ताई बाईक नाही चालू शकत ना. तर जर हे घेतलं तर मग आपण हे करू शकतो की चला बा आज आता जर मला जर बरं नाही तर मग आपण ताईला म्हणू शकतो की ताई चालव बा म्हणून. पण बाकी ठीक आहे. आता ते तिथे आहे तर मी ताईला म्हटलं चल मी थोडंसं फिरून वगैरे येतो तोपर्यंत बघू. तर मी ॲक्च्युली आहे ते म्हणजे माझ्या आता दिसणार नाही. मी समोरचं आता हे नाही घेतलं आहे. बट मी असं विचार करतो की इथे एक माउंट वगैरे घ्यावं म्हणून. तर त्याचा जो हे असते ना शेप काय म्हणते त्याला एलंकी काहीतरी असते किंवा जे माउंट असते हा इथे हेल्मेटला जो लागतो तर तो माझा जो आहे ना आता. तर मी जिजूंना म्हटलं होतं ऑर्डर करावा म्हणून पण जिजूंनी केलं नाही. पण इन केस जर आता जिजूला म्हणेन की ऑर्डर करा वगैरे तर करून टाकेन बिचारे. असं काही नाही आहे. एवढं तर ऐकते माझा जिजू. तर आणि त्यांना पण म्हटलं की तुम्ही पण हा वाला माउंट वगैरे घेऊन घ्या वगैरे तर म्हणजे चांगलं होऊन जाईल वगैरे. तर एवढ्या लेआउटमध्ये आम्ही बघितलं की कुठे पाणी कमी आहे तिथे जाऊ. तर शेवटी आम्हाला इथे कमी भेटलं तर इथे येऊन गेलो आम्ही. आणि इथे पण तिथे पाणी शोधलं. हे बघा का करणार आहे हा ताई. अरे माझा तो धागा यार पडला यार. समजून नाही राहिलं या खिशात ठेवलं होतं का त्या खिशात ठेवलं होतं. मन धागा जोडतो नवा. बस तेच करतो नवा नुवा. का बरं मराठी गाणे नाही आवडत का तुला. मला आवडते मराठी गाणे बट तो पडला कुठे तो धागा कसा असं पकडताना चांगलं राहतं ना. एकदा नाही का फिरून छान लागते यार इतक्यात नाही का. जीजू एक काम करो ना अपन वहाँ पे थोड़ा सा ऐसे घूम के आते. अगर धागा अगर वहाँ पे गिरा होगा तो लेके आते. त्याला एकदा बघून येऊ धागा. इनकेस जर भेटला तर चांगलाच गोष्ट आहे. तर ते धागा पडला एकदा तो बघायसाठी चाललो आहे आम्ही. इकडे तिकडे फिरलो ना
मला असं वाटतं कुठं ना कुठे पडूनच गेला असन. ये नहीं, मुझे लगा वो इतनी जल्दी मिल गया. किधर बैठे, एक यहाँ पे बैठे थे हम, एक उस लाइन पे बैठे थे. आपको कैमरा कहाँ पे दिया था मैंने? उधर ही दिया था. उधर दिया था क्या? तो उधर होगा फिर. अभी भी बारिश आ रहा है थोड़ा थोड़ा. इधर बारिश आया था क्या? आया था बारिश. उधर कुछ बारिश नहीं था, मतलब हवा चल रही थी. नहीं, इधर थे ना अपन. ठीक है, इधर भी देख रहे थे, उधर भी देख रहे थे. नितिन गडकरी अपना नागपुर का ही है. 10% देखिए मैंने. अरे जाने दो, हो गया है स्विच ऑफ. मुझे लगा आप करके रखोगे चार्जिंग वगैरह. मुझे याद नहीं. अरे मिल गया. ये देखो भाई ये धागा के लिए इतने दूर आए भाई. इतना घूम गया है भाई, फाइनली मिल गया. धागा मिल गया. भाई साहब, एवढी मोठी अचिव्हमेंट केली आम्ही. धागा शेवटी भेटून गेला. ॲक्च्युली त्या धाग्याची अशी यूज आहे की इनकेस जर त्या कॅमेऱ्याच्या याच्यामध्ये टाकलं ना तर आम्ही तो कॅमेरा पकडू शकतो बरोबर आणि आम्हाला काही होणार नाही. म्हणजे कॅमेरा असा काही पडणार नाही असं सहजा. तर ठीक आहे, चला बघूया काय होऊ शकते. आणि हवा खूप जास्त सुरू आहे. असं वाटतं की पाऊस येऊ शकते केव्हा पण. आणि लोक आमच्याकडे असे जसे बघत राहते की बा लोक करत काय आहे तुम्ही. पण ठीक आहे, पोचून गेलो आता. ताई भेटला. कोणाला तडका मारताय? हां. अजून आज रात्री भाजी कशाची करणार आहे? हे वरणाला तडका. अच्छा. तर तू त्याच्यासोबत का करताय? पालक मेथी टाकत आहे. अच्छा. तर तू ते हे का नाही करत आळण? आणि करीन एखादे दिवस. हे बा, हा एक आहे पकावाला. का करू? हां, का करू? तू लक्षात दिला ना का करू? पका का कसं करायला लागते? पका कसं करायला लागते बोल. हां, तर कसं करायला लागते बोल ना. का करायचं आहे? पका आळण. बघ तुझ्या हिशोबाने काय झालं. मला थोडंसं व्हिडिओ तर बनवू दे. नाही आता नाही म्हणताय मी. कारण भाजी पण आहे, 4 वांगे आहे, थोडं भाजी. हा एक आहे. काय झालं? चल पका क्यों. चल पका पकडला. ते बाय व्हिडिओ तर बनवते भाई. सॉरी बापू, तुला नाही वाटत का मी युट्यूबर झालो पाहिजे? तुला हायलाईट दिला पाहिजे म्हणून. तुला आता त्याची व्हॅल्यू नाही समजन. जेव्हा समोर जाऊन जर मी कोणती गाडी घेईन युट्यूबर बनल्यानंतर, तेव्हा तू म्हणशील की मामा तेव्हा मी व्हिडिओ नाही बनवू दिला तुला. समजलं का? तेव्हा तुला समजत नाही. हां, आणि मग आता म्हणते पका मोठा ऊन नाही का तू स्वतःचे व्हिडिओ बघशील. पण स्वतःचे व्हिडिओ बघितल्यानंतर म्हणशील की मामा माझं तेव्हा युट्यूबर होता, स्ट्रगल केला त्यांनी, ह्या सगळ्या गोष्टी म्हणशील. चल धाव, तुझ्या मागे धावूनच माझे ब्लॉग बनवतात. चल पका पकडा. बाहेर नाही. आतमध्ये आता आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा. आणि माझ्या व्हिडिओला डिस्टर्ब करणारा हा एकच व्यक्ती आहे. हा आहे. आता याच्यावरच आज मी ब्लॉग बनवेन. चल पकडायला